स्टार प्रवाह वाहिनीने काहीच दिवसांपूर्वी मी कात टाकली या मालिकेची घोषणा केली आहे। ही मालिका इच्छाधारी नागिनीच्या सुडावर आधारित आहे। विशेष म्हणजे झी मराठी वाहिनीने देखील इच्छाधारी नागिन या मालिकेची घोषणा केलेली आहे। त्यामुळे मी कात टाकली आणि इच्छाधारी नागिन अशा दोन मालिका एकाच विषयावर येणार आहेत। मात्र वाहिन्या फक्त वेगवेगळ्या असणार आहेत। एक मालिका स्टार प्रवाहावर तर एक मालिका झी मराठीवर पाहायला मिळणार आहे। त्यामुळे नेमका कोणती मालिका पाहायची याबद्दल प्रेक्षक आता विचार करत आहेत। झी मराठीच्या इच्छाधारी नागिन या मालिकेमध्ये गौरी शेळगावकर हा नवा चेहरा दिसणार आहे। त्यामुळेच आता स्टार प्रवाहाच्या मालिकेत नागिन कोण असणार याबद्दल प्रेक्षक प्रश्न विचारत आहेत आणि या नागिनीच्या भूमिकेसाठी 4 मराठी अभिनेत्रींची नावे सध्या चर्चेत आहेत। यामध्ये रेवती भिडे, ऋता दुर्गुळे, शिवानी सुर्वे आणि ईशा केसकर यांच्या नावांची चर्चा आहे। यापैकी एक अभिनेत्री मी कात टाकली या मालिकेत नागिनीच्या भूमिकेत दिसणार आहे। तसेच जास्तीत जास्त शक्यता अभिनेत्री ईशा केसकरची आहे। अभिनेत्री ईशा केसकर या मालिकेमध्ये नागिनीच्या भूमिकेत दिसू शकते असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे। तर या 4 अभिनेत्रींपैकी तुम्हाला कोणत्या अभिनेत्रीला पुन्हा एकदा स्टार प्रवाहावर पाहायला आवडेल कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।